मुद्दामून घेऊन आलो मी. बापडे, शत्रूशी भिडायच्या आधी त्याच्या मनात भीती निर्माण करावी लागते. त्या सत्या मंजूला भीती वाटावी म्हणून असं केलं मी. डॅडी साहेब, हे असे प्रयत्न आपण याआधी खूपदा केलेले आहेत. काय झालं? एव्हरी टाइम सत्या मंजूने बाजी मारली आहे. ठीक आहे ना, त्यावेळेस नाही मारणार ते. तू फक्त मी सांगतो तसं कर. म्हणजे आता काय करायचंय नवीन? या सत्या आणि मंजिरी वाघमारीची ताकद काय आहे, त्या दोघांचं प्रेम ते घट्ट आहे ना फार. तिथे घाव घालायचा आपण. म्हणजे नक्की काय करायचंय? तुम्ही मला सत्य आणि मंजू मध्ये फूट पडायला सांगताय का? कौतुक कौतुक, केवळ कौतुक. बरोबर ओळखलंस. दोघांच्या प्रेमात फूट पाडायची, मग आपल्याला आपली चाल खेळता येईल. तुमचं खरं आहे डॅडी साहेब, पण मला दिसतंय ना त्या दोघांचं नातं इतकं घट्ट आहे की आपण कितीही प्रयत्न केले ना तरी ते वेगळे नाही होऊ शकणार. ते मला माहिती आहे. मी काय सांगतो ते ऐक. हे बघ, तू पोलिसात आहेस, कायदा तुझ्या हातात आहे. कायद्यासमोर भल्या भल्यांचं काही चालत नाही बाबडे. ठीक आहे डॅडी साहेब, मी बघते काय करताय. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. ठेवते. डॅडी साहेब बोलतात ते करेक्ट आहे. काहीही करून त्या सत्य आणि मंजू मध्ये फूट पाडावीच लागणार. सत्या नेबळच्यात काय बी करून फूट पाडायला पाहिजे. त्याशिवाय त्या नेबळला घराच्या बाहेर काढता येणार नाही. पण आता असं वेगळं काय करता येईल ह्यांना वेगळं करायला? हे खूप सपने अख्ख्या सातारा सांगतीस का चहा प्यायला दिसती? असं बारी तोंड करून बसू नकस. त्या सत्याला नेबटला कसं वेगळं करायचं त्याचा जरा विचार कर. मम्मी, जरा थोडा विचार करून मग सांगितलं तर चालेल का? काय ना, आता एवढे प्रयत्न करून करून एवढं थकायला झालंय का नाही. म्हणजे कसं नवीन काहीतरी सुचायला जरा मेंदूला थोडा आराम पाहिजे ना. त्याच्यासाठी मेंदू पाहिजे ना तुझ्याकडं. ए हुबलं, तेवढा टाइम बी नाही आपल्याकडं. जी सुचत ती सांग. ठीक आहे सांगते. आपण ना मम्मी त्या दोघांमध्ये का नाही फूट पाडूया. हे का आता? अगं तिथं ठेवायचंय की मला, पण ती कशी त्याचा जरा विचार कर. करा करा करा, विचार करा. हा, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही दोघींनी कितीही विचार केला का नाही तरी सुद्धा सत्य आणि मंजू मध्ये फूट पाडणं तुम्हाला कधीच शक्य नाहीये. नाही, मी काय म्हणतो, तुम्ही त्या दोघांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न कराच. कारण तुम्ही ज्या ज्या वेळेस प्रयत्न करता ना त्या दोघात फूट पाडण्याची, त्या वेळेस त्यांचं नातं अधिक घट्ट बनत गेलंय. हो पेंटर, त्यांचं नातं घट्ट करायचं पाप तुम्ही केलंय, मी नाही. म्हणून तर ती घरगुशी ह्या घरात थाट बनून बसलीये. पण किती बी काय बी झालं का नाही तरी पण त्या नेबळेटला ह्या घरात मी बाहेर काढणार. आणि फक्त ह्या घरात नाही, सत्याच्या आयुष्यात पण बाहेर काढणार. त्याच्यासाठी मला काही बी करावं लागलं ना तरी मी करणार. तिच्या जीवा उठावं लागलं ना तरी उठणार. माया, मंजू एक पोलीस अधिकारी आहे हे विसरू नकोस. जरा भान ठेवून बोलत जा. आणि ती आता पहिल्यासारखी राहिली नाही एवढं लक्षात ठेव. आणि तिच्या वाईटात जाणाऱ्या माणसांचं काय हाल करते ना, बघायचंय तुला? हे बघ, दाखवतो मी तुला, बघ. काही गरज नाही, बघितलंय आम्ही. आणि ह्याच्यात काय कौतुक आहे सांगा की, काय कौतुक वाटतं तुम्हाला?
ही आपल्या घराला शोभतं का असं? सुरबाईंची सून अशी रस्त्यात मारामारी करती, समजा घराचं नाव घालवती ती असं करून, आणि तुम्हाला असती सून पाहिजे वय? अशी सून हवी आहे मला, अन्यायाच्या विरोधात उभा राहणारी, स्वतःच्या हक्कासाठी लढणारी. त्यामुळे देवाच्या कृपेनं मंजूच्या रूपात मला ती मिळाली आहे. तुम्ही दोघी कितीही प्रयत्न करा, पण मी या घरातून तिला कुठे जाऊ देणार नाही. हा, मला